नमस्कार विद्यार्थी बंधूंनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. नगर रचना व मूल्य निर्धारण विभागाची एक अपडेट आहे, ते अपडेट आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर बघा, आता उच्च न्यायालयाची भरती या ठिकाणी आलेली आहे. त्यामध्ये क्लर्क आणि शिपाई ही दोन पदे आहेत आणि त्याची बॅच आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माफक दरामध्ये ग्रामीण भागातला विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्शन लिस्टमध्ये आला पाहिजे, त्याचं सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न साकार झालं पाहिजे. त्याकरता आपल्या विद्यार्थ्यांसाठी शिपाई पदासाठी फक्त 99 रुपयामध्ये बॅच आपण देत आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर क्लर्कसाठी जी आहे ती 499 रुपयामध्ये ही बॅच देतोय. ह्या बॅच बद्दलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून सर्वची सगळी माहिती तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाही. ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं एक ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये ह्या बॅच तुम्हाला पाहायला मिळतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी आपला अभ्यास पारदर्शकता आली पाहिजेत आणि योग्य दिशेने तो झाला पाहिजे. त्याकरता ह्या बॅच तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण महत्वाच्या मुद्द्याकडे जाऊया. नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग काय सांगतोय की प्रसिद्धी पत्रक त्यांनी काढलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं, जी ह्या विभागाच्या आस्थापनेवरती उच्च श्रेणी लघु लेखक गट ब अराजपत्रित, लक्षात घ्या पद कोणती सांगतो ती पद लक्षात असू द्या. निम्न श्रेणी लघु लेखक गट ब अराजपत्रित व कनिष्ठ आरेखक गट क या सर्व संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवनी भरण्यासाठी जी काय प्रक्रिया संचालनाच्या कार्यालयाच्या स्तरावरती चालू होती ती चालू आहे. आणि त्यामध्ये त्या अनुषंगाने त्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं बघूया की रिझल्ट कधी लावणार आहेत, काय त्याबाबत सर्व डिटेल या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. की ही जी काय तुम्हाला आता वरती सांगितलेली जी पदं आहेत, ह्या पदांचा जो काय निकाल प्रसिद्ध करण्याच्या अनुषंगाने विद्यार्थी त्यांना वारंवार या ठिकाणी विचारत असतात. आणि म्हणून त्या संचालनालयाला ते मेल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी हे प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी काढलेलं आहे. आणि त्यामध्ये काय सांगितलं की राज्य निवडणूक आयोगाकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका या ठिकाणी आता सध्या चालू आहेत. आणि हे जे काही चालू असल्यामुळं आदर्श आचारसंहिता या ठिकाणी लागलेली असताना दिलेल्या आदेशानुसार सद्यस्थितीमध्ये उच्च श्रेणी लघु लेखक गट ब राजपत्रित, निम्न श्रेणी लघु लेखक गट ब अराजपत्रित आणि कनिष्ठ आरेखक गट क या पदांचा निकाल या ठिकाणी प्रसिद्ध करता येत नाही. ही गोष्ट या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे ह्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे. त्यामुळं जोपर्यंत ही आचारसंहिता आहे तोपर्यंत निकाल प्रसिद्ध करता येणार नाही. आणि त्यानंतर एका आठवड्याभरामध्ये हा निकाल लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येईल. आचारसंहिता संपुष्टात येताच या पदांचा निकाल नगर रचना संचालनाची जी काही वेबसाईट आहे, संकेतस्थळ आहे, त्यावरती प्रसिद्ध करण्यात येईल असं या ठिकाणी राज्यस्तरीय निवड समितीचे जे काही अध्यक्ष आहेत भोपळे सर यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे या प्रसिद्धी पत्रकाद्वारे. विद्यार्थी मित्रांनो, आदर्श आचारसंहिता 31 जानेवारीची डेडलाईन आहे. त्यानंतर एक 15 दिवस जरी लांबल्या निवडणुका, कारण जिल्हा परिषदेचे अजून हे डिटेल येणं बाकी आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा 15 फेब्रुवारीपर्यंत हा निकाल प्रसिद्ध होणार आहे. काळजी करू नका. तुमचा निकाल या ठिकाणी तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव पाहण्यासाठी तुम्ही आतुरतेने या ठिकाणी वाट पाहताय. तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.